3 ते 4 दिवस साठवलेली माझ्याकडे दुधाची साय होती. ज्या वाटीचं माप आपण सायचं घेतलेलं आहे तीच वाटी आपण रव्याचं घ्यायचं आहे. आणि आता मी कढई गरम करायला ठेवली. रवा बारीक गॅसवर आपण भाजून घ्यायचा व्यवस्थित, काही घालायचं नाही याच्यामध्ये. 1 चिमूट मीठ घालायचं आहे आणि तेल तूप काही वापरायचं नाही. आता मी साय घालते, आधी अर्धी घालते, व्यवस्थित मिक्स करून घेते रव्यामध्ये, मग पूर्ण मी साय याच्यामध्ये ॲड करते. आता साय ॲड करून घेते मी याच्यामध्ये, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. जायफळ इलायचीची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि जोपर्यंत याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपण हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. काही न घालता याला खूप छान तूप सुटलेलं आहे. आता ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि पिठी साखर घेतलेली आहे मी, पाऊण वाटी मी पिठी साखर घातली, पूर्ण घालायची नाही आहे. जर तुमच्या आवडीनुसार गोड तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही पूर्ण वाटी घालू शकता. आता मी झाकण ठेवले 10 मिनटासाठी. थंड झालं की आपण याचे लाडू वळायला घ्यायचे. आता मी लाडू वळते. परत मी मनुके ॲड केलेले त्याच्यामध्ये. लाडू वळती, एकदम सहज आणि सोपा लाडू वळला जातो. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला किती तूप सुटलं आहे.